नमस्कार बांधवांनो. तर देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांच्या बाबतीत बदनामी करण्याचा एक मोठा कट रचलेला आहे आणि तो कट कसा कसा रचलाय आणि त्यांनीच रचलाय हे तुम्हाला मी पुराव्यासहित कसं सांगणार आहे ते आजच्या व्हिडिओमधून तुम्ही शेवटपर्यंत पहा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा एवढा मोठा कट आहे की त्या फडणवीसांच्या मोठ्या ह्या कटामध्ये मराठे हे 100% त्या जाळ्यात अडकणार आहेत आणि 100% मराठा आंदोलन हे भरकटण्यासाठी हे 100% प्रयत्न होणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठा आंदोलनामध्ये सर्वात मोठे फूट पाडण्याचाही मोठा प्रयत्न होणार आहे. तर ते तुम्ही कसं होणार आहे ते सर्व आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण पाहिलं तर ज्यावेळी आपल्या माता मावल्यावरती फडणवीसांनी लाठीचार्ज करायला लावला त्यावेळी माता मावल्यांची डोके फोडण्यात आली, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं. अक्षरशः लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाही, त्यांच्यावरती डायरेक्ट गोळ्या घालण्यात आल्या. तर हे कोणी केलं? सर्व तर फडणवीसांनी केलं. हे सर्व आपल्या मराठा बांधवांपर्यंत कसं पोहोचलं? तर हे मीडियाच्या माध्यमातून पोहोचलं. तर हे सर्व जरांगे पाटलांच्या मग आंदोलनाला प्रसिद्धी कशी मिळाली? तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. आणि सर्व जे काय दौरे होते महाराष्ट्रामध्ये होत होते, सर्व बाबतीत जरांगे पाटलांची जे काय अपडेट आपल्याला मिळत होत्या, सर्व मराठा बांधवांपर्यंत 6 कोटी मराठा बांधवांपर्यंत कसं मिळत होतं? तर ते सर्व मिळत होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून. मग हे सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीस हे मराठ्यांचे दुश्मन आहेत हे सर्व मराठा बांधवांपर्यंत संदेश कसा पोहोचला? तर सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण आता हे सोशल मीडियाचा वापर होत असताना त्यावेळी सर्व गोष्टी आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर ह्याचा अधिक फटका हा लोकसभेला भाजपला त्या ठिकाणी मोठा बसला. तर त्या ठिकाणी भाजपला असं वाटत होतं की आपला सर्वात मोठा पक्ष आहे, आपण त्यांच्या किती ते काहीतरी 400 पार त्यांचा काहीतरी नारा लावलेला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रामध्ये हे आपण आउट ऑफ आपल्या जागा निघतील असं भाजपला वाटत होतं. कारण ते पूर्णतः भाजप हे गर्वामध्ये होतं. त्याच्यामुळे त्यांनी माता मौल्यांचा विचार केला नाही ना लहान बाळांचा विचार केला नाही. त्यांनी डायरेक्ट धडाधड गोळ्या घातल्या माता मौल्यावरती, त्यांच्या डोके फोडण्यात आले. हे सर्व प्रकार आंतरवलीमध्ये घडला. तर त्या ठिकाणी भाजपला एवढा गर्व होता की त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आता आंदोलन आपण हे छोटे मोठे आंदोलन हे आपल्या किरकोळ बाबा आहे आपल्यासाठी असं फडणवीसांनाही वाटत होतं आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे हे आंदोलन मराठा आंदोलनाचा नायनाट करायचा हा त्यांचा मोठा प्लॅन होता. पण त्या ठिकाणी त्यांचं ते शक्य झालं नाही. उलटी ते आंदोलन मोठं झालं कारण ह्यांच्या लाठीचार्ज झाल्यामुळे आंदोलन हे महाराष्ट्रभर पसरलं. त्या ठिकाणी पूर्णतः मराठे आक्रमक झाले. पण त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी होत असतानाही सर्व मराठा बांधवांपर्यंत संदेश पोहोचला की फडणवीस हे मराठा समाजाचे दुश्मन आहेत. पण हे दुश्मन फडणवीस सर्व मराठा बांधवांपर्यंत पोहोचलं तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलं. लोकसभेला भाजपला त्या ठिकाणी काहीतरी 9 जागा काहीतरी मिळाल्या. दरवर्षी हे बऱ्याच जागेवरती विजय होत असतो यांचा. पण हे गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. त्याच्यामुळे ह्यांना अनेक ठिकाणी पराभव मान्य करावा लागला. त्यानंतर हे सर्व गोष्टी असताना त्या ठिकाणी फडणवीस म्हणजे पूर्णतः डॅमेज झालते. त्या ठिकाणी त्यांना कसली किंमत राहिली नव्हती. कारण पूर्णतः मराठा समाजाच्या तोंडात शिव्या होत्या. फडणवीसांविषयी सर्वांना दोष निर्माण झालेला होता आणि अजूनही आहे. पण आता ह्यो दोष निर्माण करण्यासाठी एक फडणवीसांनी मोठा प्लॅन केलेला आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल ते काहीतरी त्यावेळेस म्हणले की मागच्या वेळेस फडणवीस बोलले की मला फक्त पदावरून एकदा मंत्री पदावरून मोकळं करा, मी राईट सगळा कार्यक्रम लावतो आणि सगळं मोठी तयारी करतो. मग आता हे विधानसभेच्या तयारीत आहेत. मग त्यांनी आता एक सर्वात मोठा कट रचलेला आहे. आणि तो कट कसा रचलेला आहे? कारण ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीस दुश्मन आहेत असा संदेश पोहोचला, त्याच सोशल मीडियाचा वापर करून जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी धोकादायक आहेत असा संदेश त्यांना आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांपर्यंत पोहोचायचा आहे. म्हणून त्यांनी आता सोशल मीडिया हे विकत घेतलेला आहे त्यांनी. आणि तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की त्यांनी भाजपने मागच्या वेळेस एक ऍप्लिकेशन लॉन्च केलेला आहे, म्हणजे एक ऍप निर्माण केलेला आहे. तर त्या ठिकाणी कोणी जरी काही जरी बोललं असलं तर त्या ठिकाणी त्यांच्याच आवाजामध्ये ते एडिट करून त्या ठिकाणी कोणतंही वाक्य टाकता येतं, त्या ठिकाणी कोणताही शब्द टाकून त्याच्यामध्ये त्यांना बदनाम करण्यात येतं. कारण हे प्लॅन ह्यांनी ऍप्लिकेशन ते निर्माण केल्यामुळं त्या ऍप्लिकेशनचा वापर हे काही अनेक तरुण मुलांना ते ऍप्लिकेशन दिलं जातं, त्या ठिकाणी त्यांना पगारही दिला जातो. आणि तसेच ते ऍप्लिकेशनचा वापर आता ह्या कारण आता सध्या बातम्यावाले जे न्यूज चॅनल आहेत ते सुद्धा वापर करायला लागलेत. कारण तुम्ही हे आता काय करायचंय ते फडणवीसांचा प्लॅन आहे की मराठा समाजाला जरांगे पाटलांपासून दूर करायचंय. आणि कारण ह्या सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे
कारण त्याच्यामुळे हे 2 मिनिटात संदेश हे 6 कोटी मराठापर्यंत सहज जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता ते काय करणार आहेत की काहीतरी जरांगे पाटलांचे वेगळेच विचित्र मीडियावाले काहीतरी व्हिडिओ बनवणार की म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच वक्तव्य टाकणार, त्या ठिकाणी काहीतरी शब्द बदलणार, असं काहीतरी मीडिया हे खोडसाळपणा करणार आणि त्या ठिकाणी हे व्हायरल करणार. मग त्या ठिकाणी आता जरांगे पाटलांना तर वेळ नाही की सर्व मीडियावरती कोणी काय टाकलं हे पाहण्यासाठी. त्या ठिकाणी कोणी पाहू शकत नाही. हे मराठा समाजापर्यंत मग पोहोचल्यानंतर मराठा समाजाला असं वाटेल की आता जरांगे पाटलांना आपल्यासाठी काय चांगले नाहीत, आपल्यासाठी धोकादायक आहेत. म्हणजे असं म्हणजे काहीतरी नरेटिव्ह हे मराठा समाजाच्या डोक्यात निर्माण करण्याचं काम हे आता मीडिया हे करणार आहे. कारण जशी जशी विधानसभा जवळ येणार आहे तसा त्यांना फडणवीस हे पगार पूर्णतः त्यांना जास्तीत जास्त देणार आहेत. त्या ठिकाणी काय करणार आहेत की हे म्हणजे जरांगे पाटलांचे व्हिडिओ कसे वेगवेगळे तयार करता येतील, त्या ठिकाणी पुन्हा जरांगे पाटलांना चुकीचं कसं दाखवता येईल आणि मराठा समाजाच्या त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना जरांगे पाटलापासून दूर कसं करता येईल हा प्लॅन आहे. आणि त्या ठिकाणी मग हे दूर झाल्यानंतर मराठे हे एवढे काही मराठा समाजातील लोक आहेत नीच वृत्तीचे, कारण ते एकदा फुटल्यानंतर ते नंतर राईट भाजपला मतदान करणार आहेत. आणि ह्याच आपल्या आतापर्यंत आपली मराठा समाजाची एकजूट नव्हती म्हणून तर इतकं 70 वर्ष आपल्याला भिकारी बनवून राहावं लागलेलं आहे. म्हणून आपल्यावरती आपल्याला ही गरीब परिस्थिती ही ह्याच गोष्टी मिळालेल्या आहे. कारण आपण 70 वर्ष आपल्यात एकजूट झाली नाही आणि आपल्याला ह्याच एकाच वर्षात आपली एकजूट झाली. त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा झालेला आहे. कारण 60 लाखापेक्षा अधिक कुणबी नोंदी सापडलेल्या असून त्या ठिकाणी आपल्याला आरक्षणाचा हे फायदा झालेला आहे. कारण म्हणजे ओबीसी आरक्षण हे सर्व अनेक बांधवांना मिळालेलं आहे. त्यामुळे अनेक मुलं हे नोकरीला लागलेले आहेत. कारण तुम्ही आता पोलीस भरतीचा निकाल पाहिल्यानंतर तुम्ही पाहिला असेल कित्येक मुलं हे ओबीसी मधून त्या ठिकाणी पोलीस बनलेले आहेत. कारण हे फायदा आपल्या मराठा समाजाचा झाला. पण इतक्या वर्ष आपण त्या ठिकाणी 70 वर्ष आपण त्या ठिकाणी एकत्र आलो नाहीत म्हणून त्या ठिकाणी कोणतेही मराठा समाजाचे मुलं नोकरीला लागले नाहीत. म्हणजे ते काही ठराविक लागले, त्या ठिकाणी काही लागले जे श्रीमंतांचे लागले, पण गरिबाचे जास्तीत जास्त लागले नाहीत. त्याच्यामुळे आपलं सर्वात मोठं नुकसान राहिलं आणि आपली गरीब परिस्थिती मराठा समाजावरती आलेली आहे. ह्याच गोष्टी मिळालेल्या आहे. पण आता ही एकजूट फुटण्याचा प्रयत्न पाडण्याचा, मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आणि आंदोलन हे कुंकड तरी भरकटण्याचा प्रयत्न हे फडणवीसांचा आहे. कारण त्यांनी आता ते ऍप्लिकेशन लॉन्च केल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगितले जरांगे पाटलांचे व्हिडिओ काहीतरी एडिट करून आणि तसाच प्रकार हा म्हणजे आपले सर्वांना माहित असं एटीएम गुरु चॅनल हे म्हणजे आपल्या मराठा समाजासाठी काम करत आहे. त्या ठिकाणी मगर सर काम करतायत. तर त्या ठिकाणी म्हणजे त्या चॅनल मधून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी साधारणतः 2-3-4 लाखाच्या आसपास तरी मराठा समाज हे हँडल करायचं काम एटीएम गुरु चॅनल वरून करत आहेत. म्हणजे आशिष मगर सर हे करत आहेत. पण त्यांच्या सोबत एक गैरप्रकार घडलेला आहे. ते काही मीडियावाल्याने केलेला आहे, न्यूज चॅनलवाल्याने केलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे की त्यांचे काही व्हिडिओ एडिट करून त्या ठिकाणी वेगळा काहीतरी वाक्य वापरून किंवा त्या ठिकाणी वेगळं काहीतरी त्या ठिकाणी नरेटिव्ह निर्माण करून त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी व्हिडिओ एडिट केलाय की म्हणजे मगर सर हे जरांगे पाटलांच्या विरोधात आहेत आणि ईडब्ल्यूएस आरक्षण हे जरांगे पाटलांनी घातलेलं आहे असं त्या ठिकाणी मगर सरांचा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण ते ॲप आता फडणवीसांनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्याकडे दिलेला आहे. कारण तुम्ही पाहिलं असाल मागच्या वेळेस त्याच्यावरती आपण भरपूर व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्यांना हे पैसे दिले जातात अशा चॅनलला, त्या ठिकाणी हे जरांगे पाटलांची बदनामी करतात. म्हणजे त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस असेल, एसीबीसी असेल, नाही तर ओबीसी असेल, कोणतंही आरक्षण असो ते सर्व कुणाच्या हातात असतं तर सरकारच्या हातात असतं. ते काय जरांगे पाटलांच्या हातात नाहीये. पण हे मीडियावाले मुद्दामून काहीतरी मराठा समाजाच्या मनात नरेटिव्ह निर्माण करायचं काम हे जय महाराष्ट्र चॅनल दलिंदर चॅनल आहे एकदम. त्याचा तो प्रसाद काथे तो तर इतका बावळट आहे. कारण आपलं मगर सरांच्या भाषेत म्हणलं तर म्हणजे मानवी शेण खायची अक्कल त्याला आलेली आहे. कारण तो मानवी शेण खातो का काय काय नो प्रसाद खात तो हा काय काथे का काय नाव आहे असं मगर सरांच्या आपण भाषेत म्हणावं लागेल. कारण त्याला आता म्हणजे माणसाची तर त्या किंमत किती शिवाय दिल्या त्या प्रसाद काथेला त्या राहिलेली नाही. म्हणून पूर्णतः हे इतका बावळट आणि नीच नालायक आणि नीच वृत्तीचा प्रसाद काथे हा काही पण व्हिडिओ बनवून जरांगे पाटलांना बदनाम करायचं काम करतो. कारण हा प्रसाद काथे हा निव्वळ बावळट माणूस आहे. कारण त्याच्याकडे मराठा समाजाने पूर्णतः दुर्लक्ष करावं. त्याचे व्हिडिओ बिलकुल लाईक कर जाऊ नका, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करी जाऊ नका आणि तसले शेअर करायचं तर काम बिलकुल करू नका. कारण तुम्ही मराठा समाजाला एक घाण सवय आहे की
काही कोणतेही विरोधक असतील, मराठा आरक्षणाचे विरोधक असतील, जरांगे पाटलांची बदनामी करणारे विरोधक असतील, त्यांचे व्हिडिओ शेअर करायचे, विनाकारण शेअर करायचे आणि त्यांना प्रसिद्धी द्यायची. कारण असे शेअर करून चुकीचं काम करू नका मराठा बांधवांनो. ह्यांना बिलकुल प्रसिद्धी देऊ नका. कारण ह्यांना कोणी कुत्र विचारित नसतं. त्या प्रसाद काथेला कोणी कुत्र विचारित नाही. विनाकारण त्याचे व्हिडिओ शेअर करी जाऊ नका. अजिबात त्यांचे चॅनल पाहत जाऊ नका. कारण जेणेकरून आपल्या मनामध्ये नरेटिव्ह निर्माण होईल. असे चॅनल जर तुमच्या समोर येत असतील, कारण हे चॅनल जर जरांगे पाटलांची वारंवार बदनामी करत असतील, तर त्याच्या विरोधात आपण आवाज उठवायला पाहिजे. प्रत्येक मराठा बांधवांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा त्या ठिकाणी पूर्णतः डायरेक्ट पोलीस कंप्लेंट त्या चॅनलवरती करून त्यांच्या चॅनलवरती जो काय संचालक असेल, जो जय महाराष्ट्र चॅनलचा प्रसाद काते असेल, त्याच्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल केला पाहिजे त्या ठिकाणी. त्याशिवाय हे चॅनल ओले जागेवरती ठिकाणी यायचे नाहीत. कारण अन्यथा हे अशीच बदनामी करत राहतील जरांगे पाटलांची. आणि ते मगर सरांचं आपलं एवढं चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचा चुकीचा व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी व्हायरल करण्याचं काम ह्या जय महाराष्ट्र चॅनलने करत आहे. त्या ठिकाणी पूर्णतः त्या चॅनलचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या विरोधात पूर्ण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. आणि मगर सर हे कित्येक दिवसापासून त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी काम करत आहेत. वर्ष झालं त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना पूर्णतः पाठिंबा द्यावा. त्या ठिकाणी जरी त्यांच्यावरती काही वाईट वेळ आली, समज जरी ह्यानी मीडियावाल्यांनी त्यांना बदनामी जरी केलं, कारण फक्त एकमेव चॅनल आहे ते आपल्या जरांगे पाटलांची बाजू मांडत आहे, त्या ठिकाणी जर त्यांना कुणी बदनाम करायचं काम करत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवायला प्रत्येक मराठा बांधव हा जागा झाला पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर योग्य वेळ आली तर त्या ठिकाणी मगर सरांच्या सुद्धा पाठीमागे उभा राहायला मराठा समाज हा तयार असला पाहिजे. कारण त्याशिवाय हे मीडियावाले हे नालायक आणि नीच वृत्तीचे हे मीडियावाले त्याशिवाय जागे व्हायचे नाहीत. हे मराठा समाजाला मी सांगतोय. आणि अजिबात असल्या ट्रॅपच्या किंवा असल्या हे कुणाच्याही कटाच्या कुणी किती कट रचू द्या जरांगे पाटलांच्या विरोधात, ह्याला आपण बळी पडायचं नाही. आपली एकजूट फुटून द्यायची नाही. आणि जर आता आपली एकजूट फुटून दिली तर आपण भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. हे मराठा समाजाला मी पूर्णतः ठणकावून सांगतोय. अजिबात असल्या बळी पडायचं नाही. कुणी काही सांगल, कारण कुणी काही सांगेल की जरांगे पाटील चुकीचे आहेत, पण अजिबात त्यांचं ऐकायचं नाही. कारण त्यांना वरून पैसे दिले जातात तेव्हा हे काही बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं आणि आपल्या जे मराठा आंदोलन आहे त्याच्यावरती फोकस करायचा. हे मराठा बांधवांना मी शेवटची विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.